मंडळी नमस्कार. नगर कल्याण महामार्गावरील पेमदरा गावातील कला केंद्राचा विषय आता चांगलाच तापलाय. बुधवारी 13 ऑगस्टला दुपारी गावात कला केंद्राला विरोध करण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. नगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या जुन्नर तालुक्याच्या पूर्वेकडील असलेल्या पेमदरा या ग्रामपंचायतीने ग्रामस्थांचा विश्वासघात करत कला केंद्र सुरू करण्याचा ठराव गुपचूप मंजूर केला होता. खरं तर मूळच्या नांदेड येथील रेखा मुसळे यांनी 1 वर्षापूर्वी पेमदरा येथील जमीन खरेदी करून तत्कालीन ग्रामपंचायतीकडून कला केंद्रासाठी ना हरकत परवानगी घेतली होती. त्यानंतर आता या ठिकाणी मोठे बांधकामे सुरू झाले असून जमीन खरेदी आणि बांधकाम यात मुसळे कुटुंबियांनी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. कला केंद्राला आधीच विरोध केला असता तर आमचे नुकसान झाले नसते असा सवाल करत ग्रामसभेत आम्हाला बोलू दिले नाही असा आरोप केला गेलाय. ग्रामसभा संपल्यानंतर रेखा मुसळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी नेमक्या त्या काय म्हणाल्या तेही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. आज आम्ही आमचं सरदार इथून सगळं इथं लावलेलं आहे. डोंगरावरची जागा आम्हाला काय कामात येणार? आता दगडे काय आम्ही दगडाचे पैसे नाही आम्हाला. ह्या क्षेत्रामध्ये आहेत आणि नाच काम करतात. कला केंद्र म्हणजे इथं घाणच आहे असंच तुम्हाला गावाने जर ठरवलेलं नसतं बाकीचे गाव आहेत ते सगळे तर आम्ही केलंच नसतं ना. त्या मुलांचे लग्न झाले नाही तर त्यांना लेकरं बाळ नाही तर काहीच नाही का ज्या गावामध्ये आहे ते ग्रामसभेने दिलेला ठराव रद्द केला. तुमची पुढची भूमिका काय आहे? अपील वगैरे ग्रामसभेने दिलेला ठराव जर आम्हाला त्यांना रद्द जे केला करायचं ते असेल, त्यांनी केलं, तर आम्हाला आमचं करायचं एक करू. म्हणणं आहे की आम्ही जागा ठराव घेतल्याच्या नंतर आम्ही जागा घेतलेली पहिला आम्ही भाडेकरारनामा केलाय तिच्यावर आम्ही ठराव घेतलेला. त्यांचं म्हणणं आहे की माहित नाही त्यांना यांचं- तिथे हे ठराव काय घेतले ना. म्हणतात, आता जागे मालकाला पण माहिती आहे की आम्ही कला केंद्रासाठी जागा घेतली त्याच्यानंतर त्याने आम्हाला खरेदी दिलेली. जर असं काय असेल तर आम्ही कोर्टामध्ये जाऊ. ग्रामपंचायतने आमची जी भरपाई नुकसान आहे ते आम्हाला भरून द्यावं. आम्ही कला केंद्र आता करत हे नाही. ठराव रद्द केलाय ना तर त्यांनी आमचं जे नुकसान झालेलं आहे ते ते भरून भरून देऊ देऊ शकतात ना. कारण आम्ही आणि आता हे म्हणतात इथं कला केंद्र नाही का, शिवभूमीमध्ये पहिले कला केंद्र नाही का, इथं दारूच्या दुकानं नाही का. आता हे जे सगळे बोलते ते सगळे दारू त्यांचं म्हणणं दारूचं बंदीचा विषय काढायचा नाही. का नाही काढायचा? ह्यांच्या दारूच्या दुकानं इथं चालू आहे. ह्यांच्या दारू पिऊन 100-100, 50-50 रुपयाची लोक क्वार्टर पिऊन बायकाला मारतात. तर हे यांना दिसत नाही का? इथं फक्त कला केंद्र जर बाई घुंगरं बांधून नाचायचं म्हणले की हे म्हणतात की नाही नाही ती गोष्ट खराब नाही, आम्हाला आहे. पण आणि हे विषय लोक त्यांनी द्यायला दारूच्या पाहिजे दारू ना. पिऊन जातात बायकाला मारतात. हे दिसत नाही का? चालतंय, मग कला तुम्ही केंद्र बंद तुम्ही म्हणतात. पेमदरा गावामधल्या सगळ्या दारूच्या दुकानं बंद करा, तुमच्या दारूचे अड्डे बंद करा, गांजा बंद करा, तुमची ताडी बंद करा, माझं कला केंद्र बंद करा. पहिले सगळे ठराव बंद करा, नंतर आमचं ठराव आणा तुम्ही. दारूचं दुकानला आम्हाला पण परमिशन द्या. आम्ही दारूचं दुकान टाकतात. आम्ही दुसरं तर काही करू शकत नाही. नाहीतर ह्यांना जसा ठराव दिला दारूचा तसा आम्हाला पण यांनी ठराव द्यावा. आम्ही पण आम्ही तिथं दारूचं आम्ही दुकान दारू काढतो. विकतो, कला केंद्र बंद करतो. वाटतं तुमची इच्छा म्हणजे द्या दारूचं आम्हाला हे. आम्ही दुसरं काही करू शकत नाही. तर एकतर आमची नुकसान तुम्ही झालेली ह्यांनी कायदेशीर भरपाई मार्गाने करायची. काय करायचं? कारण आम्ही तुमचं म्हणणं कायदेशीर लक्षात आलं. मार्गाने आम्ही कायदेशीर मार्गाने सांगतोय की आम्ही कला केंद्रासाठी जागा घेतलेली त्या जागे आणि मालकाला आम्ही पण माहिती चोरून कोणाला आहे की आम्ही ठेवलेलं कोणाला नाही. चोरून जागा ठेवलेलं मालकाला नाही. त्यांच्या घरी सगळ्यांना नंतर माहिती आमची आहे. सगळी नुकसान भरपाई द्यायची. नाही तर आम्हाला आणि कला इथं केंद्र बरोबर चालू माहिती करून आहे, किती द्यायचं. दिवस झाले आणि सगळ्यांना आम्ही माहिती सगळे आहे. कानून कायद्याने आम्ही लढा करणार तर आम्ही कानून कायद्याने लढू. ग्रामपंचायतीला तुम्ही अगोदर विश्वासात घेतलं होतं का? ठराव काय होता? ग्रामपंचायतने आम्हाला ठराव दिल्याच्या नंतरच आम्ही जागा खरेदी केली. त्यांनी त्याच्यानंतर आम्हाला आम्ही विचारले बांधकाम का केले. कोणी? तुम्ही आम्हाला ग्रामपंचायतीचा आता ठराव एवढे घेतलाय जे का? 400-500 तुम्हाला लोक कोणी जमले जागा कशासाठी दिली? त्यांनी आम्हाला विचारलं कोणी का विचारलंय का की तुम्ही जागा कशासाठी घेतली, तुम्ही फक्त कला केंद्र एकच कशासाठी कला केंद्र बांधताय? बंद करा. आम्हाला जर चालू ग्रामपंचायतने झालं ठराव नाही दिला तर गाव नसता एकीकडनं तर आम्हाला आम्ही विचारा. जागा आम्ही खरेदी काय केली घेतलंय, नसती. काय तुम्ही ही माहिती गोष्ट नाही. गावकरी असे कोण प्राथमिक गावकरी होते का ज्यांच्या कानावर घातली? त्यांची काय नावं सांगा. ऐका, ठराव फक्त मी अर्ज दिलता ग्रामपंचायत मध्ये, त्याच्यानंतर आम्हाला ठराव दिला. त्यावेळेस ठराव देताना स्वतः मी पण आलेली नाहीये इथं. त्यांनी ठराव दिला म्हणून आम्ही जागा घेतलेली. मग आता आम्हाला काय माहिती त्यावेळेस कोण होते. आणि गावच्या ठरावाशिवाय कला केंद्र होत नाही. हे सगळ्यालाच गावचा माहिती. ठराव दिल्याशिवाय जागा घेण्याच्या आधी तुम्हाला ठराव द्यावा. गावामध्ये जर एवढे संत आहे ना तर तुम्ही दारूच्या दुकानं बंद करा, गांजा बंद करा, तुमच्या ताडीच्या दुकानं बंद करा ना. तुम्ही ते का नाही बंद करत? आणि कला आणि कला केंद्र महाराष्ट्रामध्ये- बंद करा. कला केंद्र महाराष्ट्रामध्ये जर 86 चालू कला झालं नाही केंद्र तर तुम्ही आहेत. कला केंद्र बंद करता. कोण कोण व्हायला गेले कला केंद्रामुळे? कोण येऊन तिथं आता नाचलंय? बांधकाम चालू तर कोण येऊन तिथं आणि तुम्ही नाचलंय? गावातलं सांगतात कला केंद्र बंद झाल्यावर कोणत्या गावामध्ये कला पोरं केंद्र नाही? आज किंवा महाराष्ट्रामध्ये गावामध्ये सगळीकडे कला केंद्र आहे. ते आमच्या ऐका ना. गावात कला केंद्र आहे का? शिवजन्मभूमी असल्यामुळं या ठिकाणी कला शिवजन्मभूमी आहे. पहिलं नाही हे. शिव जन्मभूमी आहे तिच्यामध्ये मान्य कला करतो केंद्र पहिले आहेत का नाही? आता तिथं हे लोक तिथं जाऊन उड्या मारते, तिथं जाऊन नाचते, तर संध्याकाळी 5 वाजता येऊन बायकोच्या गोदडीत झोपते. तर हे दिसत नाही का लोकांना? आणि आता आता हे जे कला बोलतात हे केंद्र संध्याकाळी व्हायला तिथं नाही जाऊन पाहिजे. नाचते. सर, मी एकच आम्हाला सांगते, माहिती कला नाही तर कोण केंद्र कुठं झाल्यावर जाते. गावातले लोक कला केंद्रामध्ये गावातल्या गाणी ऐकायला येत नाहीत. आम्ही वयाच्या 11 वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये आहेत. आम्हाला माहिती आहे. कारण ज्या गावामध्ये कला केंद्र झाले तर जवळपास मुलं आणि त्यांचे नवरे त्या कला केंद्रामध्ये येत नाहीत. त्यांचं गाव सोडून दुसरीकडे जाऊन गाणे ऐकतात. ज्या गावात कला तिथं केंद्र आहे, कोण त्या कला केंद्रामध्ये जात गावस्थानमध्ये नाही. ते लोक येतच नाही. ते म्हणजे लगेच कला त्यांना केंद्र माहिती आहे. घाण. आमच्या घरी जर दारू वाईट वगैरे झालं तर सगळं आमच्याच सांगा. बायका आम्हाला मारणार आहे. ती येणार आहेत का तिथं? आम्ही पण सरकारला फक्त एक आणि प्रश्न महाराष्ट्रामध्ये विचारणार की कुठं आम्हाला कला केंद्र नाही? इथं काय पहिल्यांदा
वीसचे कला केंद्र होते का या गावामध्ये? टाकतो मस्त कला केंद्र आम्हाला द्या टाकतो. तुम्ही दारूची परमिशन द्या. जसं तुम्ही लोकांना दारूची परमिशन देता तशी आम्हाला नाही द्या. 3-4 हॉटेल येतं त्यांना तुम्ही गावावाल्यांनी ठराव दिलाय का नाही? तसं आम्हाला पण ठराव द्या. आम्ही कारण तिथं आमचा बार चालू एवढा करतो खर्च उद्या. झालेला आहे. उद्या किती आम्ही खर्च कला झालाय? केंद्र बंद करतो. आम्ही ते सांगू शकत नाही ना. जेव्हा त्यांचा आता ते ठरावचं काय होईल ना त्यावेळेस आम्ही किती खर्च झाला ते कोणी कोणी काय केलेले त्यांना सांगणार. बाबा, आम्ही तुम्ही कायदेशीर आमचं हे द्या. कोर्टामध्ये ते आम्ही काय बघू. कायदेशीर आम्ही तुमचं नाव कोर्टामध्ये काय? लढणार. माझं नंदा नंदा सीताराम सीताराम मुसळे. तुमचं कोणतं गाव? मी नांदेडची आहे पण मी इथं बहिणीपाशीच राहते आणि आम्ही दोघी सख्या बहिणी आहेत. मोठा भाऊ आहे, मी छोटी बहीण आहे, त्याची 2 नंबरची, ही 3 नंबरची बहीण आहे, हिचा मुलगा आहे. अजून कोण कोण पार्टनर आहे तुम्हाला? पण आम्ही दोघी विशेष ग्रामसभेमध्ये मग तुम्ही स्वतःचं मत का मांडलं नाही त्यांनी गावकऱ्यांनी? विचारलंच नाही. त्यांनी जर लोक जर आता कोण उत्तम वायदंड ते काय म्हणे की बाबा तुम्ही इथले पहिले दारूची दुकानं बंद करा. ते काय म्हणले इथं दारूचा विषय येऊन घ्यायचा दिला का? नाही. त्या म्हणजे माणसाला बोलत मध्ये होतं कोण? किती सगळे हे जण दारूवाले अंगावर होते, दारूचे पडले, दुकानवाले महिला होते. अंगावर पडल्या, ते सगळे सगळे इथं बोलत त्यांच्या अंगावर पडले. होते. त्यांना येऊन दिला का सामान्य माहिती? माणसाला तुम्ही बोलायचा अधिकार देत नाही. म्हणजे तुम्ही अधिकार ग्रामसभा भरली फक्त कशाला? गावालाच आहे, बाहेरच्याला नाही. ग्रामसभा ते तुम्हाला पण जर कला गावातच केंद्र असतं. बंद करायचं होतं तुम्ही कोर्टामध्ये लढायचं आणि तुम्ही ग्रामसभा भरली कशाला? ग्रामसभा भरवली, जर तुम्ही ग्रामसभा बाहेरच्या म्हणजे आम्हाला लोकांना बोलवलं, जर तुमच्या आम्हाला गावच्या लोकांना एकाने तुम्ही- बोला, कोणीतरी एकाने ऐका, बोला. गावच्या लोकांना जर तुम्ही बोलण्याचा अधिकार देत नाही, जर ते आता तो माणूस म्हणते की बाबा इथं कला केंद्र तुम्ही बंद करायला तुम्ही दारूच्या दुकानं बंद करा, तुम्ही त्या माणसाला काय म्हणताय? नाही फक्त इथं कला केंद्राचा विषय होणार. मग कला केंद्राचा विषय होणार म्हणजे तुम्ही दारूच्या दुकानं चालू करणार, तुम्ही परमिशन गांजा विकायला देणार, तुम्ही दाढी विकायला देणार. त्यांचं म्हणणं तर- सगळ्यांचं ऐकून घेतलंय. आतापर्यंत आम्ही कोणालाच बोललो नाही. आम्ही एक शब्द ही कोणाला शांत बोललो राह. नाही. तिथं तर आम्हाला कोणी बोलायचं आणि ग्रामपंचायत वाल्यांनी आम्हाला जर बोलायचं ऐका नाही. गाववाल्यांनी ग्रामपंचायत वाल्यांनी जर आम्हाला ठराव दिला नसता तर आम्ही इथं कला केंद्र उभा केलं असतं का? पहिली गोष्ट हाय. सरपंच म्हणत होते मी ठराव साधा केला प्रश्न नाही. आहे, ते पॉइंट पर्सन कोण होते तुम्ही- गावाच्या पुढे तुम्ही ऐका ओपन करा ना. ना. कोण माणसं होती ज्यांनी तुम्हाला परमिशन त्यांनी दिली? ओपन केलंय का? विचारलं का? की तुम्ही पहिला ठराव दिलाय का? ज्यांनी तुम्ही काय ठराव म्हणताय? दिलाय त्यांनी आता ओपन केलं का? आणि तुम्ही सांगा आम्हाला जर माहित असेल की ठराव घेतल्याशिवाय नाही, कसं झालंय अख्ख्या गावापुढे आहे ना, ही 2-3 लोक कोण असतील त्यांचे नाव डिक्लेअर करा. अख्खं गाव आहे ते त्यांना शासन करेल. गावाचं काम आहे जाऊन बोलायचं सरपंच. ते गावाचं तुमचं काम काय आहे. नाही भाऊ? गावानी तो माझा मुलगा आहे. मोठा मुलगा. ऐका ते गावाचं काम आहे. ते गावानी करावं ते की कुणी कुणाला ठराव दिला आणि कुणी कुणाला नाही दिला. आम्हाला इथं बोलवलं की बाबा कला केंद्राची भूमिका काय? आम्ही काय कला केंद्र आणखी तिथं चालू केलंय का? तुमचे लोक तिथं खराब झालेत का? तुमचे लोक इथं दारूचे दुकानं जे चालू आहेत पहिलं तिथं दारू पिणार आणि मग कला केंद्रामध्ये येणार. पहिलं तुम्ही दारूचे दुकानं बंद करा मग कला केंद्र बंद करा. आता 6 वाजले की दारूवाल्याच्या दारूच्या दुकानामध्ये लोक जाते तिथं दारू पितात. मग तुम्ही ते का नाही मग बंद आता ही करत? भरपाई तुम्ही कोणाकडे मागणार? ज्यांनी परमिशन दिलं त्यांच्याकडे? ज्यांनी ठराव घेतलाय त्यांना आम्ही सगळ्याला नोटीस सोडणार आहे. गाववाल्याला आम्ही नोटीस सोडणार आहे. आमची ही भरपाई भरून द्यायची. गाववाल्यांनी जर आम्हाला ठराव दिला नसता तर आम्ही इथं कला केंद्र बांधायचं काही भूमिका घेतली नसती. गाववाल्यांनी आमची जी आणि जागा हे आम्ही तर घेतली सगळ्या सगळं आमचा लोकांना खर्च गाववाल्यांनी आम्हाला भरून किती द्यायचा. आम्ही खर्च कला भरून केंद्र द्यायचा? बंद केलं. किती खर्च? आमचा जेवढा खर्च झालाय आम्ही तेवढं कोर्टात सांगू. गाववाल्यांनी ठरवलं काय माहितीये का? तुम्ही सगळ्यांची भूमिका घ्या. कला केंद्र जर आमचं आहे ना, जेवढं दारूचं दुकान आहे तुम्हाला पण गाववाल्यांनी दारूचं दुकान काढायला तुम्हाला गाववाल्यांनी ठराव दिला का नाही? मग त्या गाववाल्यांनी ह्यांनी दुकानवाल्याला दारूच्या दुकानवाल्याला ठराव दिला कसं काय? ते तुम्ही आता देतात नावं का? सांगताना काय म्हणायला लागले काही लोक नावं सांगताना काय म्हणायला लागले कानात एकामेकाच्या? अरे जे झालंय पाठीमागलं ते आता तुम्ही काय काढू नका. जे समोरचं आहे ते काढा. आता आम्हाला कशाला विचारतात कुणी सांगितलं म्हणून? ते आम्ही सांगू ना जिथं सांगायचं. महाराष्ट्रामध्ये 86 कला केंद्र आहेत. 86 कला केंद्रामध्ये आज तिथं गुन्हेगारी वाढत नाही का? म्हणजे कसं तिथं गुन्हेगारी काढायचं? वाढणार आहे. आणि हे आम्हाला एवढं माहिती की परमिशन असल्याशिवाय कला केंद्र महाराष्ट्रात कुठं होत बी नाही आणि झालं बी नाही. आणि आम्हाला हे माहिती असल्यामुळे आम्ही परमिशन घेऊनच कला केंद्र चालू करायला लागलो होतो. तुम्हाला आता परमिशन दिली नाहीये वर टावर लाईन जाते म्हणून त्यावर काय म्हणणे? टावर लाईन आमच्या बांधकामावरून जात नाही, फक्त त्या गटामधून जाते. ती हाय 4 एकर जागा आहे ती. पण जिथं आम्ही बांधकाम करतोय तिच्यावरून टावर लाईन जात नाही. आम्ही स्वतः तिथं अर्ज दिलेला आहे 2दा. ते म्हणले तुमच्या जागेवरून जात नाही, वरून जाते. आता ती हाय 169 गुंठे जागा. आम्ही बांधकाम किती गुंठ्यात करायला लागलो? 30 गुंठ्यात. मग आता 169 जागेचा समज तो गट आहे. त्याच्यामधून नेमकं कुठून टावर लाईन जाते त्यांनी आम्हाला दाखवलंय का? त्यांनी आम्हाला सांगितलंय का तुमच्या बांधकामावरून टावर लाईन जाते, तुम्ही बांधकाम बंद करा? तसं म्हणले असं तर आम्ही बांधकाम बंद आणि केलं अगर असतं. टावर लाईन जर तिच्यावर जात असती तर आम्ही 2-3 करोड रुपये तिथं बरं गुंतवले असते आम्हाला का? आम्हाला समज आम्हाला शोक आलाय का आम्हाला तिथं पैसे कसा घालायचे? जर गुंतवायचा? टावर लाईन तिच्यावरून जाती तर आम्ही तिथं बांधकाम कशाला करणार आहे? हे लोक ज्याच्या तोंडात येईन ते बोलताय, ज्याच्या तोंडात येईन ते बोलताय. जात्यात हातभट्टी पितात 100 रुपयाची नाही ते येऊन वरडतात. आमचा एवढा खर्च झाला देणार कोण? टावर लाईन गेली तर हे लोक गेले का टावर लाईनचं बघायला त्या जागेतून जिथं आता आम्ही फक्त बांधकाम म्हणतात करायला कला तिथं केंद्र बंद चाललंय. करा. इतक्या दिवस झाले इथं टावर लाईनचा विषय चालू आहे. गावावरून टावर लाईन जाते. हे लोकांनी टावर लाईन ती बंद केली का? नुसतं सांगतात आम्ही टावर लाईन बंद करू, आम्ही कला केंद्र बंद करू. अरे तुमच्या गावामध्ये बिना लायसनचे, आता सांगते मी, इथं गांजा चालतो बिना लायसनचा, इथं ताडी विकित येतं, इथं दारू विकित येतं. एक बॉक्स लायसनवर असतं ती एक बॉक्स आणि तिथं 10 बॉक्स ते ब्लॅक मध्ये विकित येत. मग हे तुम्ही का बोलत नाही? हे गाववाले आता काय झोपले का?
मग ह्यांना दारू प्यायला भेटते, ह्यांना बायकासोबत भांडणं करायला भेटतात, ह्या बाया कोणी बोलत नाहीत. माझा कला केंद्र आणखी झालाच नाही, तिच्यामध्ये कला केंद्रामध्ये नेमकं काय होणार आहे हे या लोकांना माहितच नाही, तरी बी म्हणते हे कला केंद्र बंद करा. तुम्ही सांगा आता या माध्यमातून काय होणार आहे? ह्या माध्यमातून मीच तुम्हाला सांगते की ही सांस्कृतिक कला आहे. इथं किती कला केंद्र आहेत? ऑल महाराष्ट्रामध्ये 86 कला केंद्र आहेत. 86 ते काय कुणाच्या गावात झाले नाही का हवेमध्ये उभा राहिलेत काय? ते बी कुणाच्या तरी गावातच झालेत ना. तुम्हाला नाही यायचं तर आम्ही काय कुणाला पत्र पाठवू ना गाववाल्याला, बाबा तुम्ही या तिथं नाचा तुम्ही बरबाद व्हा. ज्याला यायचं नाही ते येऊ नका ना. आणि तुम्ही आमच्याकडून परमिशन घ्या की आम्ही गाववाल्याला 1% विना आधार कार्ड दाखवलं ना आम्ही त्या गाववाल्याला तुमच्या कला केंद्रात काय होणार आहे? आमच्या कला केंद्रामध्ये लावणी होणार आहे. घुंगरं बांधून आता ते कोणतरी माणूस म्हणलं इथं घुंगरं पायात बांधतात, पायात नाही तर काय गळ्यात बांधतात का म्हणा? घुंगरं पायात बांधूनच नसणार ना. गावच्या काय हसता इथं पायातच बांधणार ना, घुंगरं कुठं बांधणार? पायातच बांधणार. आम्ही बी तुमचं ऐकलंच, इतक्या वेळ झाला आम्ही बी ऐकलं. ऐका